महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। जसं मगाशी ताई म्हणाल्या की पॉर्न स्टार सनी लिओन तिचे जर वेबसाईट जर आपण बंद केली तर इतर लोक आहेत किंवा जे असे व्हिडिओ बघतात ते बघणार नाहीत असं काही आपण सांगू शकत नाही, किंवा याआधीही ती येण्याच्या आधी तिची वेबसाईट येण्याच्या आधीही पाहत नव्हते हेही आपण काही सांगू शकत नाही, किंवा तिची जरी बंद केली तरी इतरही वेबसाईट आहेत सोशल साईटवरती आपण अनेक वेबसाईट आहेत जिथे आपण जाऊन ह्या सगळ्या वेबसाईटवर पाहू शकतो असं, तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की म्हणजे एक तिच्या साईटवरती बंदी आणली किंवा अशा प्रकारे नुसती तिच्या साईटवर बंदी आणून काही उपयोग नाहीये, तर मग इतर पण अनेक याच्यावर पाहू शकतो की नाही असा जो तुमचा प्रश्न आहे तो बरोबर आहे। या बाबतीमध्ये कसं आहे ना की म्हणजे आपण अश्लीलता रोखा मोहीम या अंतर्गत हा जी तक्रार केलेली आहे त्याचा हा एक भाग आहे की या गोष्टीवर कुठेतरी चाप बसायला पाहिजे। पण दुसरा एक भाग कसा आहे की एका बाजूला आपलं प्रबोधन जे आहे या बाबतीतलं की अशा प्रकारच्या अश्लील वेबसाईट बघितल्याने कसे दुष्परिणाम होत आहेत, त्याचे काय परिणाम होत आहेत आणि हे का बघू नये अशा प्रकारचे प्रबोधन जे आहे ना ते सुद्धा आपल्या एका बाजूला चालू आहे। आणि त्यामुळेच मग म्हणजे जसं तक्रार करण्याच्या माध्यमातून आपण या गोष्टीवर चाप बसवण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे प्रबोधनाच्या माध्यमातूनही म्हणजे वेगवेगळे धर्मशिक्षण वर्ग आहेत किंवा प्रवचन आहेत या माध्यमातूनही आपण या बाबतीतली जे प्रबोधन आहेत हे करतो आहोत। संदीपजींना माझा असा प्रश्न आहे की सनी लिओन सध्याच्यात एक हिट व्यक्ती आहे, त्यामुळे सनी लिओनला आपण टार्गेट केलं तर आपल्या कुठं समितीला कुठे फायदा होऊ शकतो किंवा मीडियामध्ये आपल्याला फुटेज मिळू शकतो, याचा फायदा आपल्या समितीला होऊ शकतो असं का तुम्हाला वाटतं का? मला असं सांगावंसं वाटतं की सनी लिओन येऊन भारतामध्ये किती वर्ष झाले, तर त्याच्या काही वर्ष आधीपासून सनातन संस्था असो किंवा हिंदू जनजागृती समिती असो ही अश्लीलता विरोधी मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबवत आहे। सनी लिओन आली आणि तिच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी हवी आहे इतकी हीन मानसिकता तरी किमान हिंदुत्व संघटनांची नाही आहे। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गोव्यामध्ये प्लेबॉय नावाचा एक क्लब सुरू होणार होता, त्याला पण आपण विरोध केला, नंतर तो तिथे होऊ शकला नाही। गोव्यातच उदाहरण द्यायचं झालं तर अश्लील पोस्टर्स असे मोठ्या प्रमाणात तिथे लागले जायचे, तर आपण त्याविरोधातही आवाज उठवला, ते पण आपण काढायला लावले। मुंबईतलं उदाहरण घ्यायचं झालं तर जे काही अंतर्वस्त्रांची दुकानं आहेत त्याच्या बाहेर रस्त्यावरती त्याचे पुतळे उभारून त्या प्रकारची विक्री केली जात होती, तर त्याविरोधातही आपण आवाज उठवला, त्यातही आपल्याला यश मिळालं। आता नुकतंच दीपिका पदुकोणचा माय चॉईस हा व्हिडिओ आहे, त्याच्यातून पण अनेक प्रकारे असे काय म्हणतात त्याला अनैतिकता पसरवणारी वाक्य होती, त्यालाही आपण विरोध केला। एकता कपूरचा न्यूडिटी क्लॉज आहे त्यालाही आपण विरोध केला। म्हणजे असं अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना आपण गेले काही वर्षांपासून विरोध करतो आहोत। सनी लिओनला विरोध केल्यामुळे आम्हाला काहीतरी प्रसिद्धी मिळेल असा मुळातच भाग नाहीये, तर असा चुकीचा आहे भाग। माझा प्रश्न अंजली मॅमना आहे, त्या मगाशी असं म्हणाल्या की पॉर्न स्टारचे जे व्हिडिओज आहेत किंवा वेबसाईट्स आहेत त्या बंद केल्यानंतर मुलींवर होणारे अत्याचार थांबतील किंवा मुलींवर होणारे लैंगिक शोषण थांबेल, तर असं खरंच होऊ शकतं का की माणसाची विचारसरणी बदलली पाहिजे की पॉर्न स्टारने त्यांचं काम थांबवलं पाहिजे? काय मत आहे आपलं? तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये एक असा भाग आहे की म्हणजे ती अश्लीलता थांबवणं किंवा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या वेबसाईटवर बंदी आणणं हा त्याचा एक भाग झाला आणि त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत। पण दुसरा भाग कसा आहे की त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठीचे वेगवेगळे पण माध्यम आहेत। उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की भारतीय स्त्री ही दुर्गादेवी म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गादेवीचा अंश आहे आणि ती जे स्त्रीत्व आहे किंवा ते जे दुर्गादेवीचं तत्व आहे हे प्रत्येक स्त्रीमधलं जागृत नाहीये। जेव्हा ती स्त्री धर्मपालन करते तेव्हा तिच्यातलं ते दुर्गादेवीची शक्ती जागृत होते। आता जर बघितलं आपण तर सर्वसामान्य महिलांमध्ये काय मानसिकता निर्माण झालेली आहे की कोण जर आपल्याला छेडछाड करायला आला तर आपण एकतर घाबरतो किंवा मग आपण असे म्हणजे आधीच आपण गळून गेलो असतो अर्धो। पण त्याचबरोबर आपली जर मानसिकता निर्माण झाली की अरेला कारे आपण म्हणतो की त्याने नुसते छेडछाड जरी करायला आलं तर आपण हिमतीने नुसते आजूबाजूचे लोक जरी जमा केले तरी सुद्धा आपण आपल्यावरती जे काही तो संकट येणार होतं हे थांबवू शकतो। पण आज ही जी मानसिकता आहे ना मुलींमधली ही कमी होत चाललेली आहे आणि ही मानसिकता वाढवण्यासाठी आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण देतो आहोत। त्याचाच एक भाग म्हणजे स्वसंरक्षण प्रशिक्षण। म्हणजे आज महिला कुठेही जात असताना
छेडछाडीचे प्रसंग किंवा कोणीतरी काहीतरी अश्लील हावभाव करणं, अशा प्रकारचे प्रसंगांना आपल्याला नेहमी सामोरं जावं लागतं. पण अशा प्रसंगांना आपण सामोरे जात असताना आपली मानसिकता कशी असायला पाहिजे, किंवा आता छोटं उदाहरण, कोणी धक्का मारला तर आपण त्याला कशा प्रकारे प्रतिकार करू शकतो, ही जी मानसिकता आपल्याला निर्माण करायची आहे, ही मानसिकता निर्माण करण्यासाठी असे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुद्धा आपण हिंदू जनजागृती समितीतर्फे राबवत आहोत. म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा एक भाग झाला. तक्रार करून त्या माध्यमातून सनी लिओन सारख्या अभिनेत्रींना भारताबाहेर हाकलवणे हा एक भाग झाला. किंवा असल्या ज्या अश्लील वेबसाईट आहेत या वेबसाईटवर बंदी आणणं हा सुद्धा एक भाग झाला. पण त्याचबरोबर आपण अशा प्रकारे महिलांनी सक्षम होणं आत्ताच्या स्थितीला, यासाठी सुद्धा आपले स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी सुरू आहे. मला असं म्हणायचं आहे की आता अंजलीताई म्हणाल्या की मुलींनी जर कोणी आपल्याला अश्लील चाळे केले किंवा आपली छेडछाड केली तर त्यांना विरोध केला पाहिजे. पण कधी असं होतं ना की जी मुलगी हिम्मत करून विरोध करते त्याच मुलीवर कधी उलट म्हणजे ते लोक ॲसिड अटॅक किंवा असं केलं जातं. मग ही मानसिकता कशी बदलू शकतो आपण, याबद्दल तुमचं काय मत आहे? मग अशी अंजली त्यांनी उत्तर दिलंच, पण याच्यात मी आणखीन एक पुढे मुद्दा जोडू इच्छितो की आपल्या धर्मामध्ये एक सुभाषित सांगितलेलं आहे, द्रष्टा दृश्यवश्यात बद्धः. म्हणजे आपण जी गोष्ट पाहतो त्याच्यामध्ये आपण बाध्य होतो. आपण समजा समोर आईस्क्रीमचं दुकान असेल तर आपल्या मनामध्ये आईस्क्रीम खायची इच्छा निर्माण होते, किंवा आपल्याला आंबा दिसला तर आपल्याला आंबा खायची इच्छा होते. हे स्वाभाविक आहे. जे आपण पाहतो ते खाण्याची किंवा ते आपल्याला मिळावं ही आपली इच्छा प्रबळ होणं हे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलाच भाग आहे. म्हणून लोकांसमोर जर चांगलं ठेवलं तर लोक चांगल्याच प्रकारची अपेक्षा करतील. जर लोकांसमोर अशा प्रकारची वाईट दृश्य ठेवली, अंगप्रदर्शन ठेवलं, अशा प्रकारचे बलात्कारांचे सीन्स ठेवले जे चित्रपटांमधून आजकाल खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत, त्याचाच परिणामात समाजामध्ये जे काही अश्लीलता पसरलेली आहे, अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर जे आपण बघतो तेच आपल्याला करायची इच्छा जागृत होते हे आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि अशाचसाठी आपण या गोष्टी चित्रपटांमधून कमी व्हाव्यात यासाठी पण प्रयत्न करत आहोत. सेन्सॉर बोर्डला आपण भेटून वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. अनेक मगाशी म्हटलं तसं नाटकं आहेत, अश्लील नाटकं आहेत, त्यांना पण विरोध केलेला आहे. अश्लील चित्रपटांच्या विरोधात आपण आंदोलनं केलेली आहेत. तर हा सगळा भाग आहे. तर धर्माच्या अनुषंगाने बघितला तर त्या दृष्टीने बघूया की समोर जे काही दिसतं ते आपण करतो किंवा ते आपल्याला करायची इच्छा होते, तर असं होऊ नये म्हणून समाजासमोर चांगलं यावं हा एक आमचा त्यातला प्रयत्न आहे. मित्रांनो, कदाचित सनी लिओन हा न संपणारा विषय, तो इतक्यात काही संपणार नाही. मात्र आपली वैचारिक चर्चा ही चालूच राहणार. जाऊया एका छोट्याशा ब्रेकवर. आपण पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.